गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि गोंदिया जिल्ह्याच्या पाऱ्यामध्येही वाढ झालेली आहे आणि उष्णतेचा इशारा पण देण्यात आलेला आहे। आमच्यासोबत बोलण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आहेत। सर काय सांगणार, जिल्ह्याच्या मध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे, काय सांगणार? निश्चितच आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचंही तापमान मागील 3 ते 4 दिवसात त्यामध्ये वाढ झालेली आहे। जर आपण एकंदरीत महाराष्ट्राचा अभ्यास केला तर निश्चितच अकोला हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्र सर्वात जास्त म्हणजे टेम्परेचर असलेला जिल्हा आहे आणि आज रोजी देखील त्या ठिकाणी उष्णतेची लाट वाहण्याचा इशारा देखील हवामान खात्यानं दिलेला आहे। परंतु आज रोजी गोंदिया जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या उष्णतेच्या लाट वाहण्याचा इशारा दिलेला नाही आहे हवामान खात्याने। ग्रीन अलर्ट आहे आपल्याकडे, परंतु आपल्याकडे जवळपास टेम्परेचर 42च्या घरात आलेलं आहे आणि येत्या काही काळामध्ये हा टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांना हेच आव्हान राहणार आहे की दुपारची जी वेळ असते 12 ते 4 किमान शक्यतो बाहेर पडण्यास टाळावे आणि बाहेर पडताना जर महत्त्वाचे कामे आहेत तर पुरेसे जे शीतपेय आहे जसे ताक, ज्यूस आणि गन्ना ज्यूस झाला, उसाचा ज्यूस झाला, ताक झाला, लस्सी झाली, या प्रकारचे पेय त्यांनी प्रिफर करावे आणि जे छत्री, गॉगल, टोपी याचा त्यांनी वापर करावा आणि जे कॉटनचे कपडे आहेत स्पेशली व्हाईट कपडे अशा प्रकारचे कपडे घालून त्यांनी बाहेर पडावे। नक्कीच पुढच्या 2 दिवसानंतर तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आता आपत्ती व्यवस्थापनानं वर्तवलेली आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।